नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी ढाबा स्टाईल आलू पराठा. अतिशय टेस्टी आणि खायला म्हणाल तर अगदी चटपटीत आणि झणझणीत बनवणार आहोत. त्यासाठी पाहूयात. आपण इथे एक मोठी परात घेतलेली आहे. त्यामध्ये आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेणार आहोत. जेवढे तुम्हाला पराठे बनवायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही पीठ घ्या. इथे मी 2 मोठी वाटी पीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत. बघा असे छान चाळणीमधून पीठ मी आणि याच्यामध्ये घालणार आहे मी असे 2 मोठे चमचे बेसन पीठ. बेसन पीठ व्यवस्थित चाळून घालायचं आहे. इथे घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. जसं नेहमी आपण चपातीसाठी मळतो तसंच त्याप्रमाणे. अगदीच असं घट्ट पीठ नाही ठेवायचं आहे आणि खूप पातळ पण नाही करायचं. जेवढं तुम्ही पीठ छान मळून घ्याल तेवढं पराठा तुमचा छान लागेल. आणि बेसन पीठ घातल्यामुळे तर अगदी खुसखुशीत असा छान पराठा होतो. हे बघा इथे आता मी तूप घातलेलं आहे 2-3 चमचे. आता तुपामध्ये पुन्हा एकदा हे छान असं मळून घ्यायचं. हे बघा पाहू शकता इथे छान असं तूप लावून पिठाला आता व्यवस्थित आपण झाकून साईडला ठेवून देणार आहोत. आता पराठ्याची स्टफिंगसाठी साहित्य पाहूयात आपण. इथे 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. कोथिंबीर घेतली बारीक चिरून. अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या. आल्याचे एकदम बारीक असे चॉप करून घेतले बारीक चिरून. कस्तुरी मेथी, गरम मसाला, धने पावडर, मिरची पावडर, हळद आणि चाट मसाला घेतलेला आहे. चवीप्रमाणे लागणार आहे मीठ. आता आपण बटाटे जे आहेत ते उकडून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. अजिबात गरम बटाटा वापरायचा नाही आहे आपल्याला. म्हणजे आपल्या भाजीला जे आहे पाणी सुटणार नाही अजिबात. त्यासाठी बटाटा पूर्ण थंड झाल्यानंतरच वापरायचा आहे. आता आपण बटाट्याची सालं काढून घेणार आहोत. हे बघा अशी व्यवस्थित सालं काढून घ्यायची आहेत. हे बघा इथे सर्व बटाट्याचे मी सालं काढून घेतलेले आहेत. आता एका खिसणीच्या साहाय्याने आपण हे छान खिसून घेणार आहोत बटाटे. असे खिसून घेतले ना की सर्व बटाटे असे व्यवस्थित खिसल्या जातात आणि आपल्याला पराठ्यामध्ये ते अजिबात असे चंक्स बटाट्याचे अजिबात कुठे लागत नाहीत. एकसारखं स्टफिंग असं पराठ्यामध्ये छान बसलं जातं. इथे मी सर्व बटाट्याचा किस करून घेतलेला आहे. छान पाहू शकता अजिबात ओलसर झालेलं नाही आहे कारण थंड बटाटा घेतल्यामुळे. आता इथे आपण साहित्य घालूयात. बारीक चॉप केलेला आल्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या कमी जास्त घेऊ शकता. एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. ते घालायचा आहे चाट मसाला एक चमचा. 1 चमचा गरम मसाला. 1 चमचाभर आपण घालणार आहोत धने पावडर. लाल तिखट घातला आहे इथे मी अर्धा चमचा.
आणि अगदी पाव चमचा घालणार आहोत हळद. तर कस्तुरी मेथी अशी छान हातावरती क्रश करून याच्यामध्ये घालायची आहे. कस्तुरी मेथीने याची चव खूप छान वाढते पराठ्याची, नक्की घालायचीच. चवीप्रमाणे घालायचं आहे मीठ. आणि आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सर्व आपण छान एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा आता व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे सर्व. हे बघा खूप जास्त असं चोळून वगैरे मिक्स करत नाही आहे मी, अगदी हलक्या हाताने सर्व जिन्नस असे एकजीव करून घेत आहे. हे बघा पाहू शकता याप्रमाणे छान आपले मसाले हे बटाट्यामध्ये पूर्ण मिक्स झाले पाहिजेत. हे बघा स्टफिंग आपलं रेडी आहे पराठ्याचं. चला आपण पराठा बनवायला घेऊया. पीठ पण बघा एकदम व्यवस्थित मस्त छान असं मऊ सूत असं झालेलं आहे. चला एक गोळी घेऊया छोटी. आता याला आपण ज्याप्रमाणे आपण पुरण भरतो त्याचप्रमाणे असं छान अशी वाटीचा आकार द्यायचा आहे व्यवस्थित. तुम्हाला ज्याप्रमाणे सोपं पडतं त्याप्रमाणे तुम्ही स्टफिंग भरू शकता. आता इथे याच्यामध्ये आपण भरणार आहोत हे बटाट्याची भाजी. हे बघा भरपूर अशी भरायची आहे, म्हणजे छान भरपूर स्टफिंगवाला पराठा खायला खूप छान लागतो. आता हे बघा असं व्यवस्थित छान प्रेस करत करत आपण एका हाताने अशी वाटी छान बंद करून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राचे जे पीठ आहे ते असं व्यवस्थित बंद करून आपण काढून घेणार आहोत. हे बघा याप्रमाणे तर छान असं प्रेस करून घ्यायचा. आणि आता याला पिठामध्ये बुडवून छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे. आणि पराठा लाटताना हा कधी पण साईडनीच लाटायचा आहे, एकदम असं मध्ये नाही फिरवायचं, नाही तर पराठा फाटला जातो. हे बघा याप्रमाणे असं हलक्या हाताने व्यवस्थित आपण असं साईडने फिरवून छान पराठा असा लाटून घेणार आहोत. म्हणजे आपलं जे सारण आहे ते अजिबात कुठेही बाहेर निघणार नाही आणि पराठा आपला फाटणारही नाही. हे बघा पाहू शकताय किती छान आणि व्यवस्थित आपलं स्टफिंग जे आहे ते पूर्ण दिसत आहे. हे बघा अजिबात कुठेही पराठा फाटलेला नाहीये. चला आता इथे तवा छान गरम झालेला आहे, यावरती घालायचं आहे तूप. आता याच्यावरती आपण पराठा घातलेला आहे. बेसन पीठ घातल्यामुळे ह्या पराठ्याला एक वेगळी चव येते, म्हणजे छान असं त्याला चव लागते खूप. त्याची जी लेयर आहे वरची ती खूप अशी खुसखुशीत लागते खाताना. हे बघा छान असं एक साईडने आपण भाजलेलं आहे. आता खालची बाजू संपूर्णपणे भाजून द्यायची, नंतरच वरती तूप लावायचं आहे. आता पुन्हा आपण पलटून घेऊया. आता एकदा पुन्हा वरच्या बाजूने तूप लावायचं आहे. तुम्ही तेलही लावू शकता, बटर पण लावू शकता, तुम्हाला जे आवडेल ते. पण
तुपामुळे खूप छान अशी टेस्ट लागते पराठ्याची. हे बघा असा छान खरपूस असा पराठा छान भाजायचा आहे. असं सर्व बाजूने दाबून मी व्यवस्थित पराठा भाजून घेणार आहे. स्टफिंग तुम्ही पाहू शकताय पूर्ण एकदम अशी दिसत आहे आपल्याला. तर आतपर्यंत व्यवस्थित छान अशी भाजी शेवटपर्यंत गेली पाहिजे. हे बघा एकदम असा खुसखुशीत असा मी पराठा असा छान भाजून घेणार आहे. हे बघा आपला पराठा तयार झालेला आहे. गरमागरम भरपूर असं बटर घ्या किंवा दह्याबरोबर तुम्ही हा गरमागरम सर्व करा. नक्की करून पहा. हे बघा तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा असं छान मस्त बटर बरोबर गरमागरम पराठा नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.